सरकारने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात MSIDCच्या कार्यालयासाठी 30 नियमित वाढी पदांना मंजुरी दिली आहे. 22 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळामार्फत राज्यातील 22 पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील प्रकल्प राबवणे आणि त्यासाठी निधी उभारण्याचे काम करण्यात येते. यामध्ये रस्ते, बंधारे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो आणि वीज यासारख्या क्षेत्राचा समावेश आहे. MSIDCच्या सध्याच्या कामाचा विस्तार, प्रगतीत असलेले प्रकल्प, भविष्यात सोपवली जाणारी कामे आणि त्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन विविध संवर्गातील तांत्रिक आणि अतांत्रिक पदाची आवश्यकता असल्याचे शासनाने निर्णयात नमूद केले आहे. त्यामुळे 30 नियमित वाढीव पदांना शासनाने मंजुरी दिली आहे. भरती कशी होणार तर या मंजुरी पदावरील भरती वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येणार आहे. तसेच अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करताना संबंधित शासन निर्णय, परिपत्रके, आदेश आणि नियमाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 17 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय विभागाच्या मूळ मंजूर संवर्ग संख्येच्या कमाल 15% जास्त अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती करता येणार नाही, याची खातरजमा संबंधित प्रशासकीय विभागाला करावी लागणार आहे. MSIDCच्या 19 नोव्हेंबर 2025 रोजीच्या मूळ मंजूर आकृतीबंधातील 36 पदासह नव्याने निर्माण करण्यात आलेल्या 30 पदाची सेवा प्रवेश नियम 6 महिन्याच्या आत तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. महामंडळाच्या शासन निर्णयानुसार संबंधित आर्थिक वर्षासाठी महामंडळाचा नफा झाल्यास किमान 5% लाभांश जाहीर करणे आवश्यक आहे. तर थोडक्यात काय तर MSIDCसाठी 30 नवीन नियमित पदाची मंजुरी देण्यात आली आहे. शासन निर्णय आज 20 ऑगस्ट 2026 रोजी केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.